नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर एनसीईआरटी क्लास 6चं एक लेक्चर आपण काल घेतलेलं आहे. सोबतच आपण स्टेट बोर्ड सुद्धा घेतोय, जेणेकरून तुम्हाला दोन्ही मधला डिफरन्स लक्षात येईल. ठीक आहे. तर 6वीचं पुस्तक वाचणं का गरजेचं आहे? पहिली गोष्ट तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजून येतात, ज्याच्यावरून तुम्ही इलिमिनेशन मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचा खूप मोठा गॅप आहे, जी लोक सायन्स बॅकग्राऊंड मधून नाहीयेत, तर त्या लोकांना याचा फायदा होतो. तिसरी गोष्ट, क्वेश्चन समजायला मदत मिळते. आता बघा, 6वीचं पुस्तक आपण बघतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही वर्ड्स तुम्हाला माहित होतात, काही संकल्पना तुम्हाला माहित होतात, त्याच्यावरून तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ओके. तर बघा, 6वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात पहिला चॅप्टर आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. आता होतं काय माहिती का, आपल्याला वाटतं की आपल्याला हे सगळं येतंय, बरोबर, त्याच्यामुळे आपण वाचत नाही, मान्य. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या वाचल्याच पाहिजेत. ओके, क्लिअर. आता इथं बघा, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्हाला गरज आहे का? अजिबात नाही. तुम्ही काय करा, स्किप करा. पण याच्यामधलं तुम्ही शिलावरण, जलावरण, वातावरण या 3 गोष्टी निग्लेक्ट करू नका. पृथ्वीची आवरण. ठीक आहे. आता नैसर्गिक संसाधने, याच्यावरून असं लक्षात येतं की आकृतीमध्ये काही घटक आहेत. म्हणजे इथं तुम्हाला जी आकृती दिसते, या आकृतीमध्ये काही घटक दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय बघा, काही घटक पाण्यात आहेत, बरोबर, काही घटक जमिनीवर आहेत. तर पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी हवा, पाणी, जमीन यांच्याशी संबंधित आहेत, बरोबर. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे आपण काय म्हणतो? शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतो, बरोबर. ओके, क्लिअर. तर कधी कधी या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला सांगता येत नाहीत की शिलावरण कशाशी संबंधित आहे, जमिनीशी संबंधित आहे, जलावरण कशाशी संबंधित आहे, पाण्याशी संबंधित आहे, बरोबर. तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे महत्वाचे घटक असतात आणि यांनाच आपण काय म्हणतो? नैसर्गिक संसाधने म्हणतो. ओके, इतकं सोपं आहे. आता पुढे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय बघा, पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे, बरोबर. आता पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण, बरोबर, आणि शिलावरणाने बनलेला आहे. याच्यापैकी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला माहितीये की जमीन कमी आहे, पाणी जास्त आहे. इथे तुम्हाला दिलंय 71%, जमीन 29%. या 71% पण गोडं पाणी किती आहे? फार कमी आहे, बरोबर. तर याच्यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेने जास्त आहे, हे आपल्याला इथं दिसत आहे पाय चार्ट वरून, बरोबर. स्थायू, जल आणि वायू या रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण काय म्हणून बघू शकतो? नैसर्गिक संसाधने म्हणून बघू शकतो. म्हणजे उलटा क्वेश्चन जरी विचारला की नैसर्गिक संसाधनं स्थायू स्वरूपामध्ये पण असतील, जल स्वरूपामध्ये पण असतील आणि वायू स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतात. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे क्वेश्चन उलटे सुलटे फिरवून तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता इथं तुम्हाला सिंपल साधा पॉइंट आहे बघा. तुम्ही म्हणाल की मॅडम खरंच चुकू शकतात असे पॉइंट. वातावरणाचे किती थर असतात? 5 थर असतात. कोणते थर विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, बरोबर. आता इथं तुम्हाला दिलेला आहे हवा. पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि धूलिकण, याला IMP करा, याच्यावरती क्वेश्चन बनतो. या सर्वांचा समावेश होतो. ठीक आहे. सेकंड पॉइंट वरती पण क्वेश्चन बनतो. तपांबरामधील हवेमधील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात. ओके. स्थितांबरामध्ये तुम्ही बघितलं तर 19% प्रमाण असतं यांचं. ठीक आहे. आणि पुढे जर तुम्ही दलांबर आणि आयनांबर मध्ये गेलात तर तिथं तुम्हाला वायूंचं प्रमाण कमी होत जातं. जेवढं जेवढं मी हायलाइट केलंय त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनतात. बाह्यांबर किंवा त्याच्या पलीकडे तुम्हाला वायू आढळत नाहीत. व्हेरी सिंपल. ओके, क्लिअर. तर याला IMP करा आणि याच्यावरती क्वेश्चन पण बनतात म्हणजे डेफिनेटली बनतातच. तुम्हाला इथं दिलेलं आहे नायट्रोजन 78%, क्रम लावा म्हणतात. त्याच्यानंतर ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, बरोबर. इतर वायू 0.060%, कार्बन डायऑक्साईड 0.3%. ओके. तर पृथ्वीभोवती असलेल्या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा. हवा म्हणजे काय? पृथ्वीच्या भोवताली अनेक वायूंचं मिश्रण आहे. आपण बघितलं आता त्याच्यामध्ये नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%. तर
या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा. बरोबर. वायू बरोबर धूलिकण, पाण्याची वाफ यांचा सुद्धा समावेश असतो. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ कसं असतं? जास्त असतं. आणि जसजसं तुम्ही भूपृष्ठापासून वरती जाल तसतसं कमी होत जातं. आता होतं काय, इथं आयोग तुम्हाला उलट देतं की भूपृष्ठाजवळ वायूंचं प्रमाण कमी असतं आणि वरती जास्त असतं. तर असं नाहीये, भूपृष्ठाजवळ वायूचं प्रमाण जास्त असतं आणि जसजसं तुम्ही भूपृष्ठापासून वरती जाल तसतसं वायूचं प्रमाण कमी होत जातं. ठीक आहे. ओके. इथं बघा, हवेतील घटकांचं प्रमाण आणि उपयोग तुम्हाला दिलेत. नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? 78% आहे. बरोबर. आता या नायट्रोजनचा उपयोग काय आहे बघा. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, पाठ करून टाका. अमोनिया निर्मितीवरती राज्यसभेला क्वेश्चन आहे. तर एवढ्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा तुमचा तिथे क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बरोबर. जर तुम्हाला असं वाटत असेल की 6वीची ही पुस्तकं इम्पॉर्टंट आहेत, तर कमेंट करून सांगा की हा मॅडम, अमोनिया निर्मितीवरती क्वेश्चन आला होता, तिथं तुम्हाला अमोनियाची निर्मिती हेबर पद्धतीनं, कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या पदार्थांचा वापर करून केली जाते हे पण विचारलेलं. ठीक आहे. तर सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो. ऑक्सिजन श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी उपयुक्त आहे. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात आणि अग्निशामक नळकांड्यामध्ये हे वापरतात. आर्गॉन कुठे वापरतात? विजेच्या बल्बमध्ये. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हेलियम वापरतात. निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यामध्ये वापर केला जातो निऑनचा. ठीक आहे. क्रिप्टॉन फ्लोरोसंट पाईप मध्ये वापरतात. जोड्या मध्ये विचारू शकतात. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफी मध्ये वापरलं जातं. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एका बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन दिली. हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या बॅलन्समुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. लक्षात ठेवा. जीवनासाठी आवश्यक जो सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण अत्यंत महत्वाची गाळणी आहे. बरोबर. धुके, ढग, हिम, पाऊस यांची निर्मिती कशामुळे होते? वातावरणामुळे होते. बरोबर. तर हे जेव्हा जेव्हा बॉक्समध्ये तुम्हाला कंटेंट दिलं जातं, हे कंटेंट तुम्ही बिलकुल स्किप करू नका. ओके. साधं सिंपल असतं, पण एक्झाम मध्ये तुम्हाला हे सुद्धा येत नाही. आता इथं तुम्हाला हवा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषणावरती एक क्वेश्चन होता राज्यसेवा 2019 ला. हवा प्रदूषण. तर याच्यामध्ये बघा, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण एकत्रच मानलं जातं. तुम्ही म्हणाल का? तर ते कायद्यानुसार तसंच एकत्र दिलेलं आहे. आता इथं तुम्हाला दिसत आहे की सर्व चित्रामध्ये धुराचं उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो. बरोबर. आपल्याला माहिती हे सगळं. इवन आपण दिल्ली सारख्या ठिकाणची परिस्थिती जाणून आहोत. मग हा जर धूर वातावरणात मिसळला तर याला आपण वायू प्रदूषण म्हणतो. बरोबर. आता या ज्वलनामधून जे वायू बाहेर पडतात घातक असतात. याच्यामुळे काय होतं? वायू प्रदूषणामध्ये वाढ होते. ठीक आहे. आता इंधन ज्वलनातून हवेत सोडलं तर कोणते, तुम्हाला हे नाहीत विचारणार, तुम्हाला हा पॉइंट विचारते. कोणते घातक घटक वातावरणात मिसळतात? नायट्रोजन ऑक्साईड. बरोबर. कार्बन डायऑक्साईड, सल्फर मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड. ओके. नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. ओके. क्लिअर. याच्यावरती डेफिनेटली तुमचा क्वेश्चन राहणार. त्याच्यानंतर ओझोन थरावरती तुमचा एक क्वेश्चन असतो की सिंपल विचारतात तुम्हाला की वातावरणाच्या कोणत्या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो? तर स्थितांबर. वातावरणातील स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग आहे का? नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की ओझोन वायू महत्वाचाच नाहीये. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी जरी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणं सजीवांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. कारण का? सूर्यापासून जी अतिनील किरणं येतात ती सजीवांना हानिकारक असतात. मग या अतिनील किरणांना शोषून घेण्याचं काम करतो ओझोन. त्याच्यामुळं पृथ्वीवरील सजीवांचं होतं रक्षण. बरोबर. ओके. मग प्रत्यक्ष उपयोग नाही पण अप्रत्यक्ष उपयोग आहे. ओके.
आता इथे तुम्हाला काय दिले बघा, मुंबई, पुणे, नागपूर यांच्यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचं प्रमाण दाखवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे काही फलक दिसतात. ठीक आहे. तर तुम्हाला घातक घटकांचं प्रमाण दिसून येतं. जर तुम्ही बघितलं तर इथे दिले PM2.5, PM10 याच्यावरती राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेले आहे. ओझोन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघा, वातानुकूलन यंत्रे, AC वगैरे, रेफ्रिजरेटर्स यांच्यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू याच्यावरतीच क्वेश्चन असतो तुमचा. हवेत मिसळल्यात ओझोनच्या थराचा नाश होतो. क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन टेट्राक्लोराइड. ओझोनचं महत्व सर्वांच्या लक्षात यावे याच्यासाठी कोणता दिवस? 16 सप्टेंबर. हे पण तुम्हाला विचारलं जातं. इव्हन तुम्हाला थीम सुद्धा विचारल्या जातात. ओके, त्या दिवसाच्या थीम सुद्धा विचारल्या जातात. तर सिंपल छोटी माहिती आहे, पण याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये फार उपयोग होतो. आता बघा, तुम्हाला इथे काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, हे तुम्ही स्किप केले तरी चालतील. मग काय लक्षात ठेवायचं? फक्त लक्षात ठेवायचं की इथं आपल्याला पाण्याचं महत्व सांगितले. ओके, मग तुम्हाला दिले की हायड्रोजन वायूचं हवेत ज्वलन झाल्यावर काय होतं? हायड्रोजन वायूचं जर हवेत ज्वलन झालं तर तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. आपल्यासाठी इम्पॉर्टंट एवढंच आहे. त्याच्यानंतर या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. ओके, हायड्रोजन वायूचं हवेत जर ज्वलन झालं तर तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याची वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत. सर्वसाधारण बघा, सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळतं. आपल्याला पण माहिती, पाण्याला रंग, चव आणि वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून पाण्याला म्हणतात वैश्विक विद्रावक. ओके, प्राण्यांमधील रक्त असेल, वनस्पतीमधील रसद्रव्ये असतील, यांमध्ये देखील पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. आपण ब्लडचं कंपोजिशन बघतो बरोबर, RBC, WBC, प्लाझ्मा, व त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला काय म्हणतात? जीवन म्हणतात. बरोबर. आता तुम्हाला काय विचारणार? तुम्हाला विचारणार की किती टक्के पाणी उपलब्ध आहे बाबा? समुद्र महासागरामध्ये 97%, पिण्यासाठी 2.7%, म्हणजे फक्त 2.7% पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्यामधील पण काही भाग 0.003% पाणी फक्त पिण्यासाठी उपलब्ध आहे. बाकीचा भाग ग्लेशियरच्या स्वरूपात आहे. ओके, क्लिअर? चला, आता तुम्हाला इथं दिलेलं आहे की पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो. सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. जो भाग इम्पॉर्टंट नाही तो आपण स्किप करूया. ओके, क्लिअर? पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला इथं जमिनीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिली, हे पण तुम्ही सगळं स्किप करा, काहीही गरज नाही. जे इम्पॉर्टंट आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. आता इथं फक्त तुम्हाला एक टर्म लक्षात ठेवायचे, कुथित मृदा. कुथित मृदा म्हणजे काय? पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. कशाप्रमाणे? इथे जे तुम्हाला दिले ना, मोठे दगड, बारीक दगड, वाळू, माती, जमिनीचं कंपोजिशन, मृदेचं कंपोजिशन म्हणा. ठीक आहे. तर आपण बघतो ना, पाईपलाईन वगैरे टाकायचं काम चालू असतं, काही मुरुम निघतात, काही खडक निघतात, काही माती निघते. तर बघा, इम्पॉर्टंट पॉइंट, परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा जो असतो, इम्पॉर्टंट आहे बघा, हे परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो. याला म्हणतात कुथित मृदा, आणि याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन पडू शकतो. सर्वात वरचा थर ही अपरिपक्व मृदा आहे. हा जो सगळ्यात वरचा भाग असतो ना, त्याला म्हणतात कुथित मृदा. ओके, क्लिअर? हा जो थर असतो दाट जंगलामध्ये आढळतो, लक्षात ठेवा. त्याच्या खाली जमीन, वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असतो. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. म्हणजे तुम्हाला जरी यांचे थर विचारले, कुथित मृदा, फक्त मृदा, अपरिपक्व मृदा, तर हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ओके, ही जी मृदा असते अपरिपक्व असते, म्हणजे कुथित मृदेच्या खालचा जो लेयर असतो बरोबर, त्याच्या आणखी खाली जर तुम्ही गेलात तर मातीचं प्रमाण कमी होतं आणि मूळ खडक तुम्हाला लागतात. ओके, मूळ खडकांचे थर असतात. मातीमध्ये मुख्य खनिज हे या खडकामधूनच येत असतं. उदाहरणार्थ बघा, आपण अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक आणि गाळाची खडक, खडकांचा प्रकार आपण बघतो बरोबर. मग
अग्निजन्य खडक हा मूळ खडक आहे. या खडकापासून इतर खडक बनतात, त्यांच्यावरती प्रक्रिया होऊन. बरोबर. मग मातीमध्ये जी खनिजे येतात डिपेंड करतात की कोणता खडक आहे. ओके, क्लिअर. कोणत्या खडकामध्ये लोह असतं, कोणत्या खडकामध्ये तांबे असतं, अशा प्रकारे. आणि त्याच्यावरूनच मृदेचा रंग, पोत या दोन्ही बाबी त्याचा जो मूळ खडक आहे त्या मूळ खडकानुसारच बनतात, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला, तुम्हाला इथं मृदा तयार होण्याची क्रिया दिली आहे. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. ओके. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी कोणत्या घटकांचा पुरवठा होतो? अजैविक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मूळ खडकाचं अपक्षय होतं. या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी, पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. बरोबर. पण इथं अजैविक घटक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापासून वाळू, खडे, माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक पण आढळतात. कृदंत प्राणी सुद्धा आढळतात, उंदीर, घुशी सारखे. ठीक आहे. जमिनीवरील झाडांची मुळं सुद्धा खडकाच्या अपक्षयाला मदत करतात. मृदा निर्मितीची जी प्रक्रिया असते ती मंद गतीने सतत सुरू असते. ओके. परिपक्व मृदेचा जो 2.5 सेंटीमीटरचा थर आहे ना, तो तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षे लागतात. हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी किती वर्षे लागतात? तर सुमारे 1000 वर्षे लागतात. ओके, क्लिअर. तर हे जे पॉइंट आहेत ना, हे पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जेवढे जेवढे पॉइंट हायलाइट केले तेवढेच लक्षात ठेवा. बाकी 6वीचं पुस्तक इतकं काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देत नाही. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा, पूर परिस्थिती असेल, वादळी वारे असतील, खाणकाम असेल, याच्यामुळे काय होतं? मृदा अल्पावधीत नष्ट होते. मग आपल्याला मृदेचं संधारण करणं गरजेचं असतं. जमिनीची धूप थांबवणं आवश्यक असतं. काय करायचं मग? वनस्पतीचं आच्छादन वाढवायचं. बरोबर. गवत, झाडे, झुडपे वाढवायचे. त्याच्यामुळे जमिनीची धूप कमी होते. ओके, क्लिअर. सोपे सोपे पॉइंट्स आहेत, काही अवघड नाहीयेत. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की बाबा, मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत होतं विघटन. बरोबर. मग ते कुजतात आणि मृदेवर एक थर तयार होतो. त्याला काय म्हणतात? कुथित मृदा. बघा, आता कुथित मृदेला ह्युमस म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. ओके. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. मृदेत हवा खेळती ठेवते. आता तुम्हाला जर ह्युमसचा स्पेसिफिक रोल विचारला तर जमिनीला पोषक घटक पुरवणं, मृदेमध्ये हवा खेळती ठेवणं, मातीत पाणी धरून ठेवणं, ही जी कामं आहेत ही ह्युमस करतं किंवा कुथित मृदा करतं. ठीक आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरामध्ये कुथित मृदेचं प्रमाण किती असतं? 33 ते 50%. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ओके. 33 ते 50% कुथित मृदेचं प्रमाण असतं. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की बाबा, एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जंगले भूगर्भात गाडली गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं? मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनवण्याची प्रक्रिया कुठं घडली? भूगर्भामध्ये घडली. खनिज तेल, जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधनं किंवा डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ सुद्धा मिळतात. ओके, क्लिअर. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे का? बघा, आता जमीन, पाणी आणि हवा याचा वापर आपण नैसर्गिक संसाधने म्हणून करतो. पण ही संसाधने किती उपलब्ध आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. बघा, मी तुम्हाला इथं म्हटलं की नाही, गोडं पाणी 0.0003%. बरोबर. उपलब्ध पाणी 29%, ऑक्सिजन 21%. ओके, क्लिअर. तर तुम्हाला हे सगळं माहित पाहिजे. आता इथे तुम्हाला दिले, भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था विचारतात. 1875 ची स्थापना. म्हणजे जनरली तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जातं. ओके, क्लिअर. चला, आता तुम्हाला इथं दिलेलं आहे की तुम्ही काय शिकलात याच्यामधून. तुम्ही शिकलात की नैसर्गिक संसाधने, जमीन आणि मृदा एकच आहे का? नाही, फरक आहे. जैविक अजैविक घटक तुम्ही बघितले. त्याच्यानंतर तुम्ही हवेमधले वायू बघितले. ओझोन थराविषयी तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली आणि नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक वापरावी हे पण तुम्ही शिकलात. आता याच्यावरून तुम्हाला हे सगळे क्वेश्चन इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर. तर हा झाला तुमचा पहिला टॉपिक स्टेट बोर्डचा. ओके, क्लिअर. तर पहिला आपण एनसीईआरटीचा पण टॉपिक कंप्लीट केला, स्टेट बोर्डचा पण कंप्लीट केला.
तर जे पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट मी दिलेत तेवढे पॉईंट फक्त नोट डाऊन करून घ्या. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.